तर नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती व्हेरियस कट ऑफ ॲनालाइज करत आहोत. आपण अगोदर व्हेरियस डिस्ट्रिक्ट्सचे, महानगरपालिकांचे आणि नगरपालिकेचे सगळे ॲनालाइज केलेले आहेत. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, विदाऊट इंटरव्ह्यू संस्थांचे पण व्हिडिओज चॅनलवरती आहे, तुम्ही चेक करू शकता जाऊन. आज आपण जिल्हा परिषद कोल्हापूरचे कट ऑफ ॲनालाइज करणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की अगोदर कट ऑफ काय पद्धतीने होते आणि तुम्ही भविष्यातल्या एक्झामचं ॲनालिसिस यावरनं करू शकता. एज्युकेशनल लेवल प्रायमरी आहे इथे आणि मीडियम मराठीचं आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण पोस्ट आणि सब्जेक्ट वाईज बघूयात आणि मग तुम्हाला मी कॅटेगरी वाईज तुम्हाला शो करतो. इथे अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी स्टँडर्ड 1st to 4th ऑल सब्जेक्ट्सचे मराठी मीडियमसाठी ग्रँटेडच्या 520 जागा होत्या मित्रांनो आणि 478 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आणि इथे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 50वरती कट ऑफ गेलेला आहे आणि फिजिकली हँडिकॅपचा 80वरती तुम्ही इथे बघू शकता. ग्रॅज्युएट टीचर क्लास 6 to 8साठी मित्रांनो लँग्वेज इंग्लिशचं, लँग्वेजसाठी मीडियमचं बॅरियर राहत नाही. ग्रँटेडच्या 11 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 11 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपण 134वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. फिजिकली हँडिकॅपचा 113वरती आणि ऑर्फनचा 86वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. कोल्हापूरला ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8साठी मॅथ्स आणि सायन्सची मराठी मीडियमची एडेडच्या 285 जागा होत्या. 90 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 86वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे आणि विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर हँडिकॅप आपण 167वरती इथे कट ऑफ बघू शकतो. टोटल 816 जागांसाठी इथे जाहिरात होती जिल्हा परिषदची आणि 579 आपल्याला कॅन्डिडेट दिसत आहेत एलिजिबल झालेले. तुम्ही यामधनं मायनस करून कॅल्क्युलेट करू शकता की किती नेक्स्ट राऊंडमध्ये आले असतील, नेक्स्ट फेजमध्ये, आणि आता किती व्हॅकंट असतील आणि त्या पद्धतीने आता जशा वॅकन्सीज येतील तसं आपण टेटचा कट ऑफ किंवा जे टेटची त्या टायमाचे कट ऑफ आहे, त्या टायमाची डिफिकल्टी आहे, टोटल पार्टिसिपेटेड कॅन्डिडेट्स आणि यावर्षीच्या कट ऑफचं ॲनालिसिस टेटच्या, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात घेता येतं की पवित्र पोर्टलला किती कट ऑफ इथे जाऊ शकतो पर्टिक्युलरली आपल्या कॅटेगरीसाठी. आता मी तुम्हाला व्हेरियस कॅटेगरीजचे शो करतो, तुम्ही स्क्रीन पॉज करून तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ तिथे ॲनालाइज करू शकता. तर या स्लाईडवरती मित्रांनो जनरल कॅटेगरी आणि शेड्यूल कास्टच्या स्पोर्ट्समॅन कोट्यापर्यंत इथे शो केलेला आहे. इथे तुम्ही पॉज करून तुमचे ॲडव्हर्टाईज पोस्ट आणि रिकमेंडेड कॅन्डिडेट्स आणि कट ऑफ इथे चेक करू शकता. त्यानंतर शेड्यूल ट्राईबपासून तर अदर बॅकवर्ड क्लास हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर अर्थक्वेक अफेक्टेडपर्यंत इथे पॉज करून तुम्ही बघून घ्या की काय किती ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. हा कॉलम जो आहे तो ॲडव्हर्टाईज पोस्टचा आहे. इथे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत आणि इकडे कट ऑफ दिलेले आहेत या कॉलममध्ये. ओबीसी स्पोर्ट्समॅनपासून तर ओबीसी फिजिकली हँडिकॅपमध्ये MD कॅटेगरीपर्यंत इथे मेन्शन केलेले आहेत. हे पण तुम्ही एकदा ॲनालाइज करून घ्या की तुमचा कट ऑफ कुठपर्यंत येतो, तुमच्या कॅटेगरी, तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आहे आणि काय पद्धतीने इथे ॲडव्हर्टाईज्ड व्हॅकन्सी असतात आणि कट ऑफ किती आलेला आहे. ओबीसी एक्सटर्नल ऑर्फनपासून तर नॉमेडिक ट्राईब्स बी स्पोर्ट्समॅनपर्यंत इथे मेन्शन केलेले आहेत. ॲडव्हर्टाईज पोस्ट, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल आणि कट ऑफ मार्क्स. त्यानंतर मित्रांनो NTD पासून तर आपल्याला EWS अंशकालीनपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आणि अंशकालीनपासून तर लो विजन PS पर्यंत EWSच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे अशा पद्धतीने आपण 816 ॲडव्हर्टाईज पोस्ट इथे चेक केलेले आहेत. सब्जेक्ट वाईज, पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीने कट ऑफ होते. आता यातनं ॲनालिसिस कसं करायचं बरेच स्टुडंट्सला क्वेश्चन पडतो. तर हे 2022चे कट ऑफ आहेत. आता 2025साठी याचं रिलिव्हन्स काय आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पण माहिती नसतं की हे व्हिडिओज त्यांसाठी आहेत की जे बेसिक आहेत प्रिपरेशनमध्ये, ते एकदम ॲडव्हान्स स्टेजेसला त्यांनी अगोदर 2-3 टेट नाही दिलेल्या, तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत इन्फॉर्मेटिव्ह की एक्झॅक्टली कट ऑफ कसे लागतात, PDF कशी असते, यामध्ये किती ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मागच्या वेळेस, ही सगळी माहिती एका ठिकाणी आपल्याला अवेलेबल होत नाही. म्हणून ॲनालिटिकल व्हिडिओज आहेत. यावरनं त्या विद्यार्थ्यांना स्वतःचे आता मार्क्स किती आहेत, भविष्यातल्या कॉम्पिटिशननुसार आपले मार्क्स तेवढे सफिशियंट आहेत का, हे सगळं ॲनालिसिस करायला यावर्षीच्या वॅकन्सीजनुसार, टेटच्या डिफिकल्टीनुसार हे सगळं ॲनालिसिस करायला मदत होत आहे. त्यामुळे हे व्हिडिओचे माध्यम येणाऱ्या टेटसाठी विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने आपण 22चे कट ऑफ इकडे ॲनालाइज केले त्याच पद्धतीचे 25चे पण करणार आहोत. आणि येणाऱ्या जेवढ्या एक्झाम्स असतील, जसं टेट असेल, CTET असेल, TET असेल, टेट असेल परत, तर या सगळ्या एक्झाम्सचे आपण ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून कॉम्पिटिशनचं ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही एक्झामचं कुठल्याही प्रिपरेशन करताय. कारण इव्हन टेटचे कट ऑफ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, कारण प्रिफरन्सेस पण तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया डिसाईड करतात, फक्त टेट एक्झामिनेशनचे मार्क्स नाही. कारण प्रिफरन्सेस कशा पद्धतीने तुम्ही फील करताय या सगळ्या गोष्टींवरती तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे. कारण आता
लिमिटेड प्रिफरन्सेसची आपल्याला सध्या तरी या सिच्युएशनला, या आजच्या कंडिशनला आपल्याला ऑप्शन्स बघायला मिळतात की तुम्हाला फक्त 50 प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. भविष्यात याच्यामध्ये जेव्हा बदल होईल तेव्हा त्याचे पण अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती मिळतील. कुठल्याही प्रकारचे टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.